त्याचबरोबर आपण ह्या गोष्टीला काय नाही आपण इम्पॉर्टंट द्यायच की बाबा मी माझ्या लॉंग टर्मची, म्हणजे आज 90% लाईफचे इश्यूज जे आहे ना ते पैशांनी सॉल्व्ह होऊ शकतात, बरोबर. म्हणजे जर एखाद्याचं फायनान्शियल मिसमॅनेजमेंट झालेलं आहे तर तो व्यक्ती किती स्ट्रेसफुल मध्ये असतो, तो किती म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याला म्हणजे तडजोड करावी लागते त्याला. एखादा जर मॅरिड पर्सन असेल त्याला प्रत्येक गोष्टीत आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आणि त्याच्याबरोबर येणारी चिडचिड आणि ह्या सगळ्या गोष्टी, दॅट विल बी द डिफरंट थिंग. ह्या सगळ्या गोष्टी पैशाला जोडलेल्या असतात सगळ्या बरोबर. ह्या तुमच्या तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफ, तुमच्या हेल्थ प्लस तुमच्या फॅमिली सगळ्याच इम्पॅक्ट करणार. करेक्ट. तर तुम्ही ह्याच गोष्टीसाठी एखादा चांगला फायनान्शियल ऍडवायझरचं तुम्ही का नाही तुम्ही हे करत, तुम्ही स्वतः का विचार करतात की मी एखाद्या रॅन्डमली टिप्सवरती जाईल किंवा मी एखाद्या रॅन्डमली मला टेलिग्रामवरती कोणी नोटिफिकेशन दिलं किंवा बाबा मी F&O मध्ये घेईल. ब्रोकर लोकांचं, ब्रोकरेजेस हाऊसेस तेच काम आहे की बाबा ते तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी रिकमेंड करतील, कारण की त्यांचं ब्रोकरेज त्याच्यानीच बनणार आहे त्यांचं ऍट द एंड. बट व्हॉट अबाउट यू? तुम्हाला तुमचा लॉंग टर्मचा आणि चांगला एक फायनान्शियल फ्रीडम पाहिजे असेल तर तुम्हाला एक खूप जास्त रिस्क याच्यामध्ये न जाता व्यवस्थित एक प्रोटेक्शन वाईज तुम्हाला एक चांगला बोलतात ना की फायनान्शियल प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट आहे, चांगला टाइम हॉरिझन देणं इम्पॉर्टंट आहे.